आदरणीय माधवरावजी चितळे, त्याचबरोबर व्यंकटरावजी गायकवाड, मधुकररावजी अण्णामुळे, विधिमंडळातील माझे सहकारी सतीशराव चव्हाण, संजय वागचौरे, श्रीयुत प्रतापराव बोराडे, श्रीयुत नांगरे, श्रीयुत जवळेकर, पद्माकरजी मुळे, शरदजी मुळे, सचिन मुळे, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, माझा अलीकडच्या काळामध्ये सचिन किंवा बाकीचे काही आमचे तरुण सहकारी असतील यांचा संबंध येतो आणि स्वतःचा व्यवसाय करत करत खेळ असेल, काही सामाजिक वेगळं काम असेल, काही संस्थांना दिलदारपणे मदत करण्याची भूमिका असेल, या सगळ्या गोष्टी सचिन मनापासून त्या ठिकाणी करतो. अर्थात कुटुंबाचे आशीर्वाद, कुटुंबाचं मनापासून पाठबळ असल्यामुळेच हे सगळं घडतं. परंतु राज्यामध्ये सगळीकडे हे काही बघायला मिळत नाही. आता ह्या संस्थेने इथं उभारण्यात आलेल्या कैलासवासी हरिभाऊ मुळे या ग्रंथालय इमारतीचं उद्घाटन करत असताना मला मनापासूनचा आनंद त्या ठिकाणी होतोय. त्या ग्रंथालयाचं कामकाज करत असताना माझ्या माहितीप्रमाणे आधीच सांगितलं की अजून वर्ष देखील पूर्ण झालेलं नाही. 11 महिन्यापूर्वी आपणच सहकार्यांनी सगळ्यांनी मिळून ह्याचं भूमिपूजन केलं. माझा जरी इंजिनियर पदवीशी संबंध आला नसला तरी गेल्या 20 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये मला अनेक प्रकारची वेगवेगळी बांधकामं उभी करण्याची संधी त्या ठिकाणी इन्स्टिट्यूटद्वारे मिळाली, बँकेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चेअरमन असताना मिळाली, किंवा आज मंत्री म्हणून देखील काम करत असताना त्या ठिकाणी मिळते. आणि त्याच्यामुळे काम दर्जेदार झालं पाहिजे. जुन्या भाषेत बोलायचं म्हटलं तर दोरी ओळंब्यामध्ये झालं पाहिजे, क्वालिटीचं त्या ठिकाणी झालं पाहिजे. आणि तुमच्या भागातल्या कुठल्याही इथं ह्या संस्थेच्या इमारतीच्या भूमिपूजनाच्या किंवा उद्घाटनाच्या निमित्तानं येत असताना त्या सगळ्या गोष्टी अतिशय बारकाईने त्या ठिकाणी बघायला मिळतात. उत्तम प्रकारचा दर्जा कामाच्या बाबतीतला नेहमीच त्या ठिकाणी असतो. आता सचिननी ही इमारत त्या ठिकाणी पूर्ण केली, त्याबद्दल मी सचिनचा विशेष त्या निमित्तानं गौरव करतो. त्यांनी त्याच्या आजोबांची कीर्ती सदैव जागृत राहावी. कुणी या कॅम्पसमध्ये आलं तर कैलासवासी हरिभाऊ मुळे ग्रंथालय हे नाव समोर त्या ठिकाणी दिसतंय. एक त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तिथं ग्रंथालयाच्या इमारतीमध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या अनेक प्रकारची पुस्तकं ही त्या ठिकाणी असणार आहेत. वर्षभरामध्ये हा डोलारा उभं करण्याचं काम सचिननं त्या ठिकाणी केलं आणि त्याच्यामुळं नेहमी काम वेळेमध्ये पूर्ण होणं हे फार महत्वाचं असतं. आपण बऱ्याचदा आपल्या विभागात बघतो, म्हणजे निळवंडे धरण त्या काळामध्ये भूमिपूजन झालं तेव्हा 100 कोटीच्या आतमध्ये होतं. आता पूर्णत्वाला जायचं म्हटलं तर कुठल्या 1000 कोटीच्या पुढे रक्कम त्या ठिकाणी जाते. अशा अनेक गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. वेळेत काम पूर्ण झाल्यानंतर मात्र अशा प्रकारच्या गोष्टी ह्या आपल्याला बघायला मिळत नाही. आणि म्हणून सचिन, तुझं आणि सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा मी अभिनंदन त्या ठिकाणी करतो. एक गोष्ट कोणी त्याच्यामध्ये वाईट वाटून घेऊ नका, पण सचिन त्याच्या आजोबांच्यावर जास्त पडलेला दिसतो. जशी आजोबांना सवय होती की मन मोकळेपणाने त्या ठिकाणी द्यायचं, तशी सचिनला सवय त्या ठिकाणी आहे आणि त्याचा मनापासूनचा आम्हाला आनंद आहे. अशाच पद्धतीने पुढं त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वाटचाल त्या ठिकाणी करावी ही अपेक्षा मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं व्यक्त करतो. आज आम्ही देखील वेगवेगळ्या प्रकारच्या इन्स्टिट्यूट काढल्यात, परंतु मी अभिमानाने सांगतो की त्याच भागातले बराचसा स्टाफ हा आमच्याकडं शिक्षक म्हणून किंवा टीचिंग स्टाफ म्हणून किंवा प्राध्यापक प्राचार्य म्हणून त्या ठिकाणी येत असतो आणि उत्तम प्रकारचं दर्जेदार शिक्षण देण्याचं काम ते त्या ठिकाणी करत असतात. बोराडे पण माझ्याकडे होते. माझ्या माहितीप्रमाणे तापळकर पण त्याच भागातले आहेत. बायोटेक्नॉलॉजीची पूर्ण जबाबदारी आम्ही त्यांच्याकडे दिलेली आहे. डॉक्टर गोजे पण माझ्या माहितीप्रमाणे औरंगाबाद परिसरातलेच आहे. असे अनेक म्हणजे
आपल्याकडे पण इतके चांगले चांगले लोक आहेत, त्याची कधी कधी आपल्याला जाणीव होत नाही का काय होत नाही मला माहिती नाही, परंतु अशा घटना घडत असतात हे मला स्पष्टपणे आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आणून त्या ठिकाणी द्यायचं. इमारत उभी करत असताना खूप चांगल्या प्रकारचं ग्रंथालय उभं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला आता गायकवाड सांगत होते की बरीचशी मुली इथे येतात शिकायला आणि एकाच रूम मध्ये 4-4, 5-5 जण राहत असतात आणि त्यांना कधी लाईट लावून शिकायचं म्हटलं तर कोणतरी झोपलेलं असतं, कोणाला तरी दुसरं काहीतरी काम असतं. त्याच्यामुळे इथं आल्यानंतर त्यांना व्यवस्थितपणे पाहिजे ते ग्रंथालयामध्ये पुस्तक घेता येईल. उत्तम प्रकारचं आलेली आहे, त्याचा उपयोग निश्चितपणे माझ्या मराठवाड्यातल्या सर्व विद्यार्थ्यांनी केला पाहिजे ही या निमित्तानं माझी अपेक्षा आहे. ती तुम्ही जी सांगितलेली अडचण तिथं लक्षामध्ये आली आणि फायनान्शियली फार काही बर्डन नाहीये असं माझ्या लक्षामध्ये आणून दिलेलं आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे 5-6 महिने झालं फायनान्स सगळ्यांनी फाईल अतिशय पॉझिटिव्ह करून मुख्यमंत्र्यांच्याकडे पाठवलेली, पण 6 महिने झालं अजून तिथं क्लिअर झालेली नाही. माझी कंदरफळे तुम्हाला सूचना राहील की नांदेडचे जे कोणी इंजिनियर सीएमच्या खूप जवळचे असतील त्यांना तिथं भेटायला पाठवा. मी खोटं नाही सांगत, मी तुम्हाला माहिती आहे मी स्पष्ट बोलणार आहे ना, मी काही कोणाचं बोलायचं ठेवत नाही. त्या ठिकाणी तुम्ही त्यांना पाठवा आणि त्यांना म्हणा की कामाच्या व्यापातनं हे राहून गेलं असेल, मी मुद्दाम ठेवलं असं कदापि दावा करणार नाही, पण ती नितीन करीरकर फाईल आहे, ती फाईल लवकर क्लिअर केली की आपल्या ह्या बऱ्याचशा जे तुम्हाला पाहिजे की आपला इथला चीफ इंजिनियर आणि सेंट्रलचा चीफ इंजिनियर हा बरोबरीचा त्या ठिकाणी दर्जा असला पाहिजे. स्केल वगैरेच्या बाबतीमध्ये जे तुम्ही सांगितलेलं आहे त्या बऱ्याचशा गोष्टीचा अंतर्भाव आपण त्याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे.